तर नमस्कार मित्रांनो, मी विघ्नेश भोगटे, माझं कोकण चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजचा ब्लॉग यासाठी की आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे। तर टिप्पर असतो, टिप्पर वगैरे पाजवतात आमच्या कुर्लीच्या मंदिरात, म्हणजे माझा आजोबा तिकडे आहे। तर आता मी आलो आहे कुडाळमध्ये। आता हे पाठी बघू शकता तुम्ही, हे सातेरी मंदिर आहे कुडाळचं। आमचे मूळ गाव इथला पहिला, म्हणजे आमचे पूर्वज इकडून फोंड्याला स्थापन झाले। तर ते आता आम्ही जात होतो सावंतवाडीला किसनासोबत। किसनाचं मूळ गाव तिकडे केसरी बोलतात तिकडे, की केसरकर सावंत, सावंतवाडीचं। तर तिकडे पण टिप्पर वगैरे पाजवतात असं बोलतात। तर त्याच्यासोबत मी चाललो आहे आता, म्हटलं इकडे पाया पडून जाऊया पुढे। तर मित्रांनो दाखवतो आजचा कुर्लीची यात्रा, सावंतवाडीचं ते मंदिर आणि सातेरी मंदिर पाहूया। तर मित्रांनो कसा काय आजचा प्रवास होतोय तो, चला तर। तर मित्रांनो आताच सातेरी देवीचं दर्शन वगैरे घेतला। आता आम्ही पुढे मार्गस्थ होतो सावंतवाडी जाऊ कृष्णा। तर पुढे आम्ही आता सावंतवाडीचा प्रवास तुमका मी दाखवतोय। चला तर मित्रांनो कसो का होता प्रवास तो मी तुमका दाखवतोय, चला।
तर मित्रांनो आताच तुम्ही पाहिलं केसरीमधलं जे काय स्वयंभूचं देवस्थान आहे ते तिथे आम्ही गेलेलो. तिथे मस्त म्हणजे असं काय बोलतात दीपोत्सव कसं साजरा करतात तसं बाहेर काहीतरी केलेलं, मस्तच केलेलं काय ते. पुढे परत त्या मंदिराच्या तळी आहे आणि गाभारा पण असा गुफेसारखा केला, एक नंबर असं मंदिर होतं ते. तर त्याच्यानंतर यांचं मूळ ही करलाई देवी आहे. तिचं मंदिर तुम्ही पाठी बघताच आहेत. तर तिथून आम्ही इथे पाया पडायला आलो आणि आता इथून आम्ही कुर्ला देवीला जाऊ, म्हणजे माझ्या आजोबाला फोंड्यात. तर आता बघू, वाटेतच जेवण वगैरे करू आणि नंतर मग आम्ही पुढे जाऊ. दाखवतो तुम्हाला कसं काय प्रवास होतो ते. कुर्ला देवी मंदिर दाखवतो, बघू कसं काय ते. चला तर मित्रांनो हा ब्लॉग आपण कंटिन्यू राहूया, बघत राहा. चला तर सावंतवाडीवरून तर पुढे आलो आणि ओसरगावमध्ये जेवायला थांबलो आहे. तर महालक्ष्मी भोजनालय पाठी बघू शकता, एवढा काय क्लिअर दिसत नाही तो बॅनर, बघा तरी पण दाखवतो. तर महालक्ष्मी भोजनालय इथे जेवायला थांबलो आहे. इथून आम्ही कुर्लीला जाऊ. नॉनव्हेज तर जेवत नाही, व्हेजच जेवतो, कारण की तिकडे परत देवीला पाया वगैरे पडायचा आहे. तर मित्रांनो आम्ही जेवण करतो, तोपर्यंत तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि कुर्ला देवीचं मंदिर वगैरे जत्रा किती भरली आहे दाखवतो. थोडा वेळ होईल पण दाखवायचा मी प्रयत्न करतो. तर कसा वाटतो तो व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि तिकडे गेल्यानंतर मी ब्लॉगचा एंड करीन. त्यामुळे भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, बाय. काळजी घ्या, स्वयं राहा.